गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. या वर्षामध्ये दूध व्यवसायामध्ये या वर्षामध्ये एक वेगळाच वाईट अनुभव यायला लागला लोकांना. मला पण आला. तो म्हणजे काय, खोंडच होत आहेत गेल्या वर्षीपासून. 10% कालवडीने 80% खोंड. विचार करायला लागलो, इतके दिवसामध्ये आपल्याकडं 50% कालवडीने 50% खोंड व्हायची, किंबहुना कालवडी जास्त व्हायच्या 6-7 आणि खोंड 3-4 व्हायची. पण या गेल्या वर्षी आणि यावर्षी खोंडाचं प्रमाण वाढलं. काय कारण कळेना, पण हा आपल्या व्यवसायातील धोका आहे. त्याचा एक मी अंदाज काढला. ज्या ज्या कंपनीचं सॉर्टेड सिमेंट आहे, सॉर्टेड म्हणजे काय, त्या सिमेंटमध्ये XY क्रोमोझोम असतात आणि गाईमध्ये Yच क्रोमोझोम असते. मग ह्यातलं काय केलेलं असतं तर X काढलेलं असतं. XY क्रोमोझोम एकत्र आले की खोंड होतं आणि YY क्रोमोझोम एकत्र आले की कालवड होती. मग हे काय करतात तर X काढून बाजूला करतात आणि YY चेरतात. त्याला सॉर्टेड म्हणतात. हे सिमेंट वापरलं, पण काढलेलं X काय करायचं तर हे ढकलायचं आपल्याकडं 30 रुपये 40 रुपयाच्या कांडीमध्ये आणि मग इकडे व्हायलेली खोंड. मग या लोकांचा धंदा असा झाला की 400-500, 1000, 1200, 1500 रुपयाचं सॉर्टेड वापरलं तरच कालवड नसेल, तर 30, 40, 50 रुपयाचं जर वापरलं असेल कांड्या तर ती खोंडच. बघा आपल्याला कुणीकडे घेऊन चालायचे ते लोक. आता याला पर्याय काय करतात, आमच्या जिल्हाच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याला विचारलं. ते म्हणले त्यांच्याच डोक्यात आलं नाही, पण मी म्हणलं असं आहे. नाही मला चौकशी करावं लागेल, म्हणले काय बघावं लागेल. तर पशुपालकाने ज्या कंपनीनं सॉर्टेड सिमेंट काढलं त्या कंपनीचं सिमेंट नाही वापरायचं. ज्याचं सॉर्टेड नाही आहे, तूप काढलं आहे आणि ताक विक्रीला चालू आहे, मग एकीकडे तूप आणि एकीकडे ताक आहे, तोच प्रकार आहे सॉर्टेड. सॉर्टेड काढलं आणि बाकीचं चालू आहे, त्याच्यात खोंडच होणार आहेत. तर ज्या कंपनीचं आपल्याला सॉर्टेड नाही आहे त्या कंपनीचंच आपण सिमेंट वापरावं आणि 100% जर्सी वापरावं आणि आलेला धोका टाळण्याचा प्रयत्न करावा. भेटूया पुढच्या भागामध्ये.